रक्षक तुझा उधळण्यात धाव, त्या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध तोची इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला आणि थांबला तो मात्र संपला. ऑल द बेस्ट दोन्ही संघ नाचेल विजयाच्या दृष्टिकोनातून. खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिला चेंडू चांगला चेंडू, लाऊड अपील करण्यात येते पंचांकडे. आउटसाइड लेग स्टंप, चेंडूची पिचिंग असं पंच सांगतात. खंडीचा पाडा टीम कॅप्टन. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सुमितच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. इथे वाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एक आपल्याला पाहायला मिळते. 1 रन ऑन द स्कोर कार्ड, एक धाव जी मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. स्कोर कार्ड ओपन होतोय. सुमित त्याला फेस करत असताना विकी स्ट्रायकर एंड वरती. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलेत. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ग्रेट कॅच. अप्रतिम असं झेल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र डीप मध्ये आले, त्यानंतर डीप मधून स्प्रिंट मारण्यात आली, हाताची उंची ओपन केली, त्यामध्ये चेंडूला गॅदर केलं आणि त्यानंतर कॅच कंप्लीट करत असताना फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. नवीन फलंदाजाने लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक पाहायला मिळेल. एका बाजूला गणेशवाडी ब संघ, दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर खांडीचा पाडा संघ, असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवेल आणि कुठल्या संघाला इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागेल, या 4 षटकांचं पूर्वार्थ आणि 4 षटकांचं उत्तरार्थ आपल्याला सांगून जाईल की कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. यावेळेस कॅचची संधी होती का, मोठा प्रश्नचिन्ह, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर हेड, बॉल सीमा पार एका टप्प्याला क्लिअर करत लॉंग ऑफच्या मधून येतोय. हात चौकार. क्या बात आहे. चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, त्यावरती प्रॉपर समाचार पाहायला मिळाला. बॉल सीमा पार गेला चौकारासाठी. अजून एक चांगला फटका, यावेळेस देखील बॉल सीमा पार, बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. तर टॉस आपण करतोय. एका बाजूला सावरोली ब संघ, दुसऱ्या बाजूला खंडीचा पाडा संघ, असे दोन संघ पाहायला मिळतात. विजेत्या संघाला बाय मिळेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. यावेळेस आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. मॅच सुरू असताना पाहायला मिळते गणेशवाडी ब संघ, दुसऱ्या बाजूला SR स्टार तानसा ब, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. एक धाव जी मात्र कंप्लीट केली जाते. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षट क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील गणेशवाडी ब या संघाची. SR स्टार तानसा ब विपक्ष गणेशवाडी ब, असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला जर विचार केला तर तानसा संघाचं स्टारकास्ट पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला गणेशवाडी ब संघाचं स्टारकास्ट आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती ज्यामध्ये सुमितने खर्च केले धावा 10, घेतली विकेट 1, आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती.
पहिला चेंडू पडल्यावरती टायमर लावलेला आहे, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. पहिला चेंडू जो मात्र बरोबर 1:40 पडलेला, या गोष्टीची देखील नोंद आपण करून घ्यायची. 6 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. यावेळेस सुख करायचा प्रयत्न चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट होती आणि चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पहिला चेंडू ज्यावरती पुल करायचा प्रयत्न होता, मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि कंप्लीट केली जाते. यावेळेस मात्र सिंगलच्या मदतीने निल्सन आकडा पाहायला मिळतो. अर्थातच 1.1 षटक कंप्लीट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1-1, अर्थातच 11 धावा धावफलकावरती. निल्सन आकडा सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक दरम्यान चेंडू डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू होता, थोडेसे शफल झाले होते ऑफ साइडला. अगदी 34 स्टंप वरती टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, पूर्ण प्रकारे बॉटम हँडचा वापर करायचं होतं, फ्लिक करायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. यावेळेस बॅटची कडा लागली, चेंडू इष्टरक्षकाच्या हाताला ब्रश करून घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये मी म्हणेल चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते संकेतच्या माध्यमातून. 1 डॉट बॉल, 2 सिंगल आणि 1 डबल याच्या मदतीने आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा एकवटण्यामध्ये यश मिळतंय बॅटिंग करणाऱ्या गणेश वाडी ब या संघाला. बॅटची कडा लागती, यावेळेस देखील कॅच सुटलेली पाहायला मिळेल. सोपी झेल होती ती मात्र सुटलेली पाहायला मिळते आणि सोबत धावा देखील जातात. फिल्डिंग देखील खराब होतीये, बॅकिंगला प्लेयर येतात ते देखील फंबल होत असताना पाहायला मिळतात. म्हणजे एका चेंडूवरती कॅच देखील सुटली, मिसफिल्ड देखील झाली आणि बॅकअपला प्लेयर आला, त्याच्या माध्यमातून फंबलनेस देखील पाहायला मिळाली. इथे मात्र या चुका कमी कराव्या लागतील. गोलंदाजी चांगली होतीये परंतु गोलंदाजाला तितकी साथ इथे मिळत नाहीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी चांगला चेंडू होता, डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय दुसरं 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा, ज्यामध्ये सुमितने चांगली गोलंदाजी केली होती, 2 चौकार लागले परंतु त्याने कमबॅक करून दिलं, 1 विकेट देखील कॅरी केली. तर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये संकेतने चांगली गोलंदाजी केली, कॅचेसची संधी होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. त्या अतिरिक्त 4 धावा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 षटकांची समाप्ती होती. सध्याच्या स्थितीला मॅच मध्ये मी म्हणेल संदेश चांगली कामगिरी करतोय. 5 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर अक्कू जो मात्र अँकर रोल या मॅच मध्ये रिभावतोय. 5 चेंडूंमध्ये 3 धावा त्याने बनवल्यात. कुठेतरी तो स्ट्राइक चेंज करून स्ट्रायकर इनवरती संदेशला आणायचं काम करतोय, कारण म्हटलं जातं की कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है और किस्मत से किस्मत, मेहनत से मेहनत मिल जाए तो एक चॅम्पियन टीम बनती है. इथे स्वतःला सिद्ध करायची नक्कीच संधी आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये एक धाव काढून कुठेतरी ज्या फलंदाजाचे मोमेंटम चांगलं आहे अशा फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राइक वरती ठेवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाजाने इष्ट दाखवले आणि त्याच इष्ट गोलंदाजाने वाकवल्यात. विकेटचं पतन लागत असताना हा दुसरा झटका 17 आकड्यावरती. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. इंडिव्हिज्युअल 6 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन करत असताना संदेशला परतायला लागते माघारी. संदेश बॅक टू द पवेलियन.
तर राहुल साळवे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. गाणं म्हणत चालले होते, हरकत नाहीये. 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या चेंडूवरती अप्रतिम अशी चेंडूफेकी पाहायला मिळाली. इस्टर्नचा वेग घेणारा चेंडू होता. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. विनायक येतोय. अक्कू जो मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. अक्कूला आता स्वतःवरती दारमदार ठेवावं लागेल, सांगावं लागेल संघाने माझ्यावरती जबाबदारी ठेवली आहे आणि ती यशस्वीरित्या मी पार करेल. परंतु तशी पार यशस्वीरित्या होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. धर्मवीर चषकाचं भव्य आणि दिव्य असा हा आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील यष्टीरक्षक चूक करतोय. वारंवार मी म्हणेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुका होत असताना 22 स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. अर्थातच गोलंदाजाने चांगली चेंडूफेकी केली होती, परंतु फलंदाज बीट झाला. यष्टीरक्षक देखील बीट होत असताना पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ. 12 मिनिटांचा अवधी कंप्लीट झाला. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. इथे देखील विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळेस ईस्टर्नचा वेग घेणारा चेंडू पाहायला मिळतोय त्या वेळेस फर्निचर डिस्ट्रॉय होतोय आणि त्या वेळेस फलंदाज बीट होत असताना ईस्टर्नचे वेग घेणारे चेंडू पाहायला मिळतात. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन लागत असताना तिसरा झटका. 18 या आकड्यावरती प्रणय, ज्याच्या माध्यमातून अजून एक विकेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज शेखर आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकावरती येतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे सध्याच्या स्थितीला SR स्टार्स तानसा ब संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. पुल करायचा प्रयत्न, फटका चांगला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतील त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉल सीमा पार. पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत बरा स्ट्रोक. बॉल सीमा पार चाललाय. येतोय चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस देखील एस्टर्नचा वेग येणारा चेंडू होता. फलंदाज शफल झाले होते ऑफ साइडला आणि अशा वेळेला म्हणावं लागते मागचा दरवाजा उघडा होता, चोर आला, चोरी करून गेला. अशा प्रकारे इथे एस्टर्नचा वेग घेणारा चेंडू. फलंदाज होतोय बाद. चौथा झटका लागतोय 22 या आकड्यावरती. तिसरे षटक जो मात्र मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक. 22 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सागर आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतीये या षटकामध्ये. प्रणयच्या माध्यमातून आतापर्यंत इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्यात. एक 22 स्वरूपात आणि एक चौकार पाहायला मिळालाय आणि एस्टर्नचे वेग घेणारे 3 चेंडू होते. अर्थातच गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. कॅच देखील होती, कॅच सोडली आहे. त्यामुळे मी म्हणेल गोलंदाजी चांगली होती, परंतु फलंदाजाने इथे आता वर्चस्व गाजवणं गरजेचं आहे. 35 ते 40 धावा इथून होणं गरजेचं आहे. यावेळेस देखील ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कव्हर रिझन मध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अशा रीतीने षटक क्रमांक इथे मात्र तिसरं कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 या आकड्यावरती. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. याची मात्र SR स्टार तानसा ब या संघाचे दुसऱ्या बाजूला विचार केला तर गणेशवाडी ब संघ या मॅच मध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये
या मॅच मध्ये गणेशवाडी ब संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. त्यांना 7 नशिबाची मिळती आहे, परंतु कुठेतरी आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठे फटके काही येत नाही येत, नशिबाची साथ मिळत असताना डबल ट्रिपल सिंगल पाहायला मिळते. यावेळेस फुल टच चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी, अक्रॉस द लाईन फटका सजवलेला होता, मात्र फिल्डिंग आउटस्टँडिंग पाहायला मिळते. पवन आपल्याला पाहायला मिळत होते. स्ट्रायकर एंड वरती अक्कू उर्फ पवन आपल्याला पाहायला मिळतील. A1 पवन कशी कामगिरी होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. फलंदाज बाद होतोय, चांगला चेंडू पाहायला मिळाला, विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील कॅचची संधी, डाऊन दी बॉल, कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. इथे लागतोय विकेट क्रमांक 6, 26 या आकड्यावरती. आदित्य नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती येतोय. रवींद्रचे षटक पहिल्या चेंडूवरती आल्या, 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट पडत असताना पाहायला मिळतात. मॅच मध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत पाहायला मिळालंय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. नवीन फलंदाज आपल्याला आदित्य पाहायला मिळतोय, 8व्या क्रमांकावरती आलाय. फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक फंबल होतील. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. एकंदरीत 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत आहे, टीमची टोटल जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. या 2 चेंडूंवरती किती मोठे फटके लागतील हे पाहणं महत्वाचं असेल. 2 मोठे फटके लागले, 40 पर्यंत धावसंख्या गेली तर चेसिंग होत असताना मॅच मध्ये रफ अँड टफ सिच्युएशन पाहायला मिळेल. मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाने हा चेंडू लीव केला होता, त्याला वाटलं होतं आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होईल, परंतु मी म्हणेल एक चांगला चेंडू जो मात्र फलंदाजाने गमावलेला आहे. इथे डॉट बॉल येतोय. यावेळेस देखील बॅटची कडा लागते, चेंडू गोशंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. 29 धावा धावफलकावरती, 30 धावांचं टार्गेट जो मात्र सेट करण्यात येतोय.
ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवायची आहे. SR स्टार्स तानसाब टीम आपली ओपनिंग पेअर आपण पाठवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण आणि पंकज ही जोडी सलामीसाठी उतरलेली पाहायला मिळते. SR स्टार्स तानसाब या संघाची तर दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेअरला फाईट करत असताना विनायक आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील पहिल्या षटकामध्ये येतात. 24 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. मॅच मध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवेल ते मात्र येणाऱ्या वे मध्ये आपल्याला कळूनच जाईल. 24 चेंडू 30 धावांची गरज. फुल टॉस चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय डीप मध्ये. अक्कू उर्फ पवन केने A1 पवन आपल्याला पाहायला मिळतात. एक धावची मात्र पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. धावसंख्येला प्रारंभ होतोय 23 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. विनायकचं षटक खूप इम्पॉर्टंट असेल. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये यावेळेस कॅचची संधी. डाऊन दी बॉल येतोय अक्कू. कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलंय त्याचप्रमाणे गोलंदाजी होतीये आणि क्षेत्ररक्षकाच्या ओंजळीमध्ये इथे आपण पाहतोय कॅच कंप्लीट होत असताना फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन लागतोय हा पहिला झटका. एक या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या SR स्टार्स तानसाब या संघाला पहिला झटका. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॉटम हँडचा चांगला वापर होता. फिल्डिंग का चिता म्हणून अक्कूची ओळख आहे आणि त्याच्या माध्यमातून फिल्डिंग देखील त्याच प्रकारे पाहायला मिळते. सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट केली जाते. सिंगलच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती आहेत. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. यावेळेस बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव जी मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. एका बाजूला प्रवीण दुसऱ्या बाजूला जतीन ही जोडी पाहायला मिळते. तर विनायकच्या माध्यमातून अप्रतिम अशी चेंडूफेकी केली जाते या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. वेकेंट एरिया होता. क्षेत्ररक्षक आहेत अक्कू. फिल्डिंग चांगली होती. याच दरम्यान आपण पाहतोय कंप्लीट केल्या जात आहेत. इथे 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी टिचून मारा केला जातोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण विनायकच्या माध्यमातून या षटकात पाहायला मिळतो. इथे देखील बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये अर्थातच गोशांकित क्षेत्रामध्ये.
एक धाव कंप्लीट केली जाते. 6 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 18 चेंडू विजयासाठी 24 धावेंची गरज. पहिल्या षटकाची समाप्ती होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6, 18 चेंडू आणि विजयासाठी 24 धावेची गरज. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय जतीन, दुसऱ्या बाजूला प्रवीण. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज यश पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. लवकर मॅच सुरू करायचे. मॅच मोमेंटम घालवायचं नाहीये. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉटमॅनचा चांगला वापर. हेलिकॉप्टर उडवण्यात आलं आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय. लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर फिल्डरच्या हाताला ब्रश होऊन डाऊन दी ग्राउंड आलेला स्ट्रोक. बॉल सीमा पार. चौकार. तुकाराम, आपण लवकरात लवकर स्टेज जवळ यायचे. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते. विनायक यांच्या माध्यमातून अपील ची मात्र आपल्याला पाहायला मिळत होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपील मध्ये होता. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर येत असताना डॉट बॉल. कमबॅक होतो यस, मात्र कमबॅक किती वेळ चालेल हे पाहणं महत्वाचं. यावेळेस चेंडू चालाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप होती. दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 11 या आकड्यावरती. अजूनही जर विचार केला तर या मॅच मध्ये 50-50 असं सिच्युएशन पाहायला मिळतोय. कारण या समीकरण येऊन टेपलंय 15 चेंडू 19 धावेची गरज. 15 चेंडू आणि 19 असं समीकरण पाहायला मिळतोय. प्रवीण स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती जतीन आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. आय थिंक बॅटची इनर एज देखील लागली असावी, कारण उत्साह पाहायला मिळत होता गोलंदाजामध्ये. इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं मात्र पाहायला मिळतोय. यशचं षटक चांगलं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्यानंतर
इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरला क्लिअर करत एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 8 धाव्यांची गरज पाहायला मिळेल. प्रवीण ज्याच्या माध्यमातून एक षटकार आलाय, एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. राजाचं हे षटक त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन घ्यायचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉटम हँडचा पुन्हा एकदा चांगला वापर होतोय. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत आहेत. पुन्हा एकदा अक्कू कंप्लीट केली जाते. या चेंडूवरती सिंगल. 24 धावा धावफलकावरती. 8 चेंडू 6 धाव्यांची गरज सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. संघ बॅटिंग करत असताना SR स्पोर्ट्स तानसा ब संघ या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. कारण फटकेबाजी चांगली होती. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी देखील चांगली झाली होती. कॅचची शक्यता होती. इथे कॅच कंप्लीट होती. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. दुसरा झटका लागतोय. 24 या आकड्यावरती SR स्पोर्ट्स तानसा ब या संघाला. रवींद्र पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकावरती येतोय. 7 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज. जतीन ज्याच्या माध्यमातून 8 चेंडूंमध्ये 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रवीणला बाद व्हावं लागते. एकंदरीत 8 चेंडूंमध्ये 14 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं होतं. ज्यामध्ये एक षटकार आला होता. एक चौकार देखील त्याच्या बॅट मधून येत असताना आपण पाहिलेला होता. नवीन फलंदाज आपण पाहतोय. रवींद्र येतोय. इथे पंचांकडे लाऊड अपील केली जाते. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी या अपील मध्ये होता. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 24 धावा धावफलकावरती असतील. समीकरण येणारे 6 चेंडू विजयासाठी 6 धावेंची गरज. सहा चेंडू आणि 6 धावेची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज संदेश पाहायला मिळतोय. मॅच मध्ये टर्न येत असताना पाहायला मिळतोय. कारण 8 चेंडूंमध्ये 6 धावेची गरज असताना बॅक टू बॅक आपल्याला विकेट्स आणि बॅक टू बॅक डॉट बॉल पाहायला मिळतात. त्यामुळे समीकरण येऊन टेपलाय 6 चेंडू 6 धावेची गरज. येणारे 6 चेंडू आणि 6 धावेची गरज पाहायला मिळेल. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला पॉइंट पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट पाहायला मिळतोय आणि स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. तर डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काव कॉर्नर, लॉंग ऑन पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात. त्यावेळेस पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार.
तर सामन्याचा सामनावीर पाहायला मिळेल जतीन असेल. वेल प्लेड जतीन. आपण सामनावीरची ट्रॉफी इथे कलेक्ट करायची आहे. मॅच आपल्याला पाहायला मिळेल सावरोली ब विपक्ष खंडीचा पाडा असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये असतील. अप्रतिम अशी कामगिरी जतीनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वेल प्लेड जतीन. अप्रतिम